राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण चॅटीचा आवाज मग शिकेल झाले भूतानजी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव फक्त काळाला नाचू नका जाग्या रूप पाहता लोचने हा सुख झाले रूप पाहता लोचने सुख झाले भूतानजी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा रूप पाहता
मोकळा आवाज थोडा स्पष्ट मला माझ्या कानाला आला पाहिजे. छान आलाय आता. सदानाम घोष करू हारी कथा. घोष करू हारी कथा.
पावन धारो चराचरी मस्तक माझा पायावी सुपरस्टार आवाज येत नाही कमी आवाज येतो इथला एक साऊंड पहिल्या मंडळाला आवाज सुंदर आवाज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही है का नाही माझा विकत थोडा कमी सुंदर सिस्टीम आहे काय नाही कारण सिस्टीमची घरची महाराष्ट्री घरची ऐकणारी घरचीच आहे सप्ताही घरचाच आहे त्यामुळे ताण घ्यायचं काम नाही काय नाही आपलं चुंदू पाठ 4 पर्यंत असतं इकडलं बटन तिकडे तिकडलं बटन इकडे म्हणजे पुन्हा येऊच नाही दिसले सांगण्याचा मुद्दा असा आहे विषय सोडा आजचा पहिला दिवस सप्त्यातला आपला पहिला पत्रिका द्या बरं एखाद्याने असेल तर पत्रिका आहे का बरोबर सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहिती आहे सर्व जाणकार आहे जाणती याची कल्पना देखील सर्वांना गेल्या 15 वर्षापासून है की चालत असलेला आपला अत्यंत पवित्र असं असणार आपलं हे ज्याची आपण उपासना करतो असं आद्य दैवत सदा नाम घोष गुरु हरि कथा तेरे सदा चित्त समाधान सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदि करून सर्व संत महात्म्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो तुम्ही कीर्तनाला आलेले सर्व देव स्वरूप श्रोत्यांच्या चरणी देखील ही सेवा समर्पित करतो प्रेम करणारी सर्व मुंबईकर मंडळी आतोनात प्रेम करतात आणि प्रेमामुळेच मुंबई तरलेली मुंबईला गेल्यानंतर मायावी नगरी पण खरंच मायावी नगरी आहे दया प्रेम सर्व ही मुंबईकर मंडळी देते सर्वांसाठी मुंबई ही उदार आहे तिचं अंतःकरण विशाल आहे समुद्रासारखं आहे आणि सर्व मंडळी आपल्या परिसरातील या ठिकाणी
या सप्त्यासाठी सर्वच तळमळीनं सहकार्य करतात. वारकऱ्यावर विशेष प्रेम करणारे या ठिकाणी आमच्या ताई असतील, आमच्यावर प्रेम करणारे आमचे बालाजी सर साहेब, एकनाथराव असतील, परत पंडितजी असतील, सर्वच मंडळी आता ही सर्व आता प्रेमाची मंडळी जुडलेली. मी एकच विडीस्तेश्वरांनी प्रार्थना करतो, मागणी करतो, ही मंडळी फक्त याच्यात स्वार्थ येऊ नये, कधी निस्वार्थाने प्रेम करावं. आणि माझ्याकडे तेवढाच मंत्र आहे, बाकी काय मी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. एवढाच मंत्र आहे की जी माणसं आपल्याकडे जमली ती माणसं आपल्यासोबत कायम सोडली किती आणि सगळ्यात मोठा फायदा हाच आहे. किती मोठा कीर्तनकार झाला, किती मोठी गाडी घेतली, किती आनंद बंगला ह्याला बिलकुल किंमत. माणसं तुम्ही अंतिम टायमाला किती येतात ह्याला, आणि हाच पार मारतात, याच्या पलीकडे दुसरा पार मार नाही मारत. म्हणून वेळेत वेळ काढून माझ्या लग्नाला देखील काही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. आता आमच्यावर आले दुखाचा साहेब होते आमच्या मागीला साहेबांची इच्छा झाली करून काय केलं. हा अत्यंत गोड स्वभाव साहेबांचा, एकदम मनसोक्त. ही मंडळी ईश्वराची कृपा, मला चांगली माणसं मिळणं ही कृपा असते. सद्गुरूची कृपा म्हणा, ईश्वराची कृपा म्हणा. आणि जिथं माझा तर आतापर्यंत नाही, ज्या गावाला मी कार्यक्रम केले ते गाव माझं गाव पुन्हा गेले आतापर्यंत नाही. पुन्हा माझा तो कार्यक्रम गेलाच नाही, कधीच नाही. गेली 15 वर्ष आपली माणसं. त्यामुळं आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामुळे थोडा उशीर देखील झाला. आता उद्यापासून सर्वांना एक सचिव, प्रत्येक जणांनी एक माणूस घेऊन प्रत्येकाला येताना काय मंत्र देत जावा, काही त्याला सहकार्य करावं आहे की नाही. सर्वांनी एक माणूस एवढा मंडप भरून झाला पाहिजे, आपल्याला सुशोभित दिसलं पाहिजे, सगळ्याला वाटलं पाहिजे की बाबा हा आपला कार्यक्रम आहे. आणि ह्याच्यामध्येच तुमचं पुण्य. आजचा पहिला दिवस, आता उद्यापासून